उद्घाटन असं कुठलीही पॉलिटिकल किंवा कुठली अशी सेलिब्रिटी वगैरे येणार नाहीये. बचत गटांच्याच महिलांच्या हातून आपण दरवर्षी भीमथडीचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतो, कारण ट्रॅफिक आणि इतर गोष्टीवर येणारा ताण आणि आमच्या व्यवस्थेवर येणारा ताण हा जर टाळायचा असेल तर आम्ही ज्यांच्या जीवावर आज आम्ही 20 वर्ष हे काम करतोय आणि ज्या कष्ट करतात, मेहनत करतात, त्या सर्व बचत गटांच्या प्रातिनिधिक महिलांच्या हस्ते साधारण 10 ते 11च्या दरम्यान आपण 20 तारखेला उद्घाटन करणार आहोत. आणि यावेळेला एक दिवस थोडा जास्त आहे भीमथडीचा, त्यामुळे 20 ते 25 संध्याकाळी भीमथडी जत्रा आपली संपेल. दरवर्षी तुम्ही कार्यक्रमात काही ना काही थीम घेता आणि व्याख्यान वगैरे त्याच्यामध्ये होत नाही. यावेळेला व्याख्यान आपण बंद केलीत, कारण ट्रॅफिक पेक्षा पण पार्किंग बिझी राहतं. मग लोक आली तर 3-3, 4-4 तास नाही गेली तर मग बाहेर वेटिंग राहतं आणि बाहेरच्या लोकांची चिडचिड वाढते. म्हणून आता आम्ही मोठे कार्यक्रम आता घ्यायचं बंद केलंय, की यावं, बघावं, खरेदी करावं, जेवावं आणि लोकांनी बाहेर जावं आणि दुसऱ्या लोकांना संधी मिळावी आत यायला. काही साधारण मागच्या वर्षी किती आर्थिक उलाढाल झाली होती आणि किती लोकांनी व्हिजिट केली होती, यंदा किती लोक व्हिजिट करतील आणि उलाढाल होईल? गेल्या वर्षी रेकॉर्ड विक्री झाली होती. मला वाटतं 7 कोटी एवढी उलाढाल महिलांची आमची झाली. म्हणजे आतापर्यंतच्या भीमथडीतली सगळ्यात मोठी ती उलाढाल होती. आणि साधारण पावणे दोन लाख लोक भीमथडी जत्रेमध्ये मागच्या वर्षी आली होती. म्हणजे नंतर माझ्यालाच प्रेशर यायला लागलं की सगळं सुखरूप पार पाडावं, कारण गर्दी वाढली की प्रेशर वाढतं आमच्यावरती, स्वयंसेवकांवर प्रेशर वाढतं. पण सुदैवाने खूप चांगल्या समाधानकारक वातावरणात आणि माल महिलांचा चांगला संपला आणि यश खूप चांगलं मिळालं आपल्याला. यावर्षी किती अपेक्षित आहे की आणि किती लोक? काही अंदाज नसतो खरं, सुट्ट्या आणि हे माझ्या हातात काही नसतं. एक तर तुमची प्रसिद्धी आणि शेवटी भीमथडी माउथ टू माउथ पब्लिसिटी असते भीमथडीची. बाकी इतर कुठल्याही गोष्टीचं मी फार काय आता हे करत नाही आणि त्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटीवरच शेवटी पब्लिक येतं. पण लोकांना ती आता खूप आवडतीये, म्हणजे तिथं हजेरी लावल्याशिवाय बाहेर जायचं नाही असा पुणेकरांचा शिरस्ता असतो. आणि काही वर्षभराचे मसाले वगैरे काही बाकीच्या इतर गोष्टी पण लोकांना घ्यायच्या असतात, जेवायचं असतं. नेहमीप्रमाणे सर्वच पदार्थ याही वेळेला हे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत महाराष्ट्रातले. आपली जुन्या रेसिपी आम्ही महिलांना बनवायला सांगतो. व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही पण फूड फेस्टिवल पण तिथं असणार आहे. आणि यावेळेला आपण गावठी फुलं, आपली देशी फुलांना समर्पित आहे आपली यावेळची भीमथडी. मागच्या वेळेला आप्पासाहेबांना 25 वर्ष झाली म्हणून आम्ही आप्पासाहेबांचं काम सगळं हायलाइट केलं होतं. ह्या वेळेला थोडं आपली फुलं, साधारण किती फुलं, देशी फुलं तुम्ही काही निवडली असेल, लिस्ट केली असेल, अशी किती साधारण फुलं या प्रदर्शन? नाही असं काही सांगता नाही येणार. मला जितकं शक्य होईल तेवढी सगळी फुलं, अगदी सदाफुलीपासून आबोलीपासून गुलमूस जो असतो, जो गुलमूसाचं फुल असतं, तुम्हाला आठवत असेल की पेंड वगैरे काही आलं तर गुलमूसाचं पान गरम करून त्या पेंडावर बांधायची लहानपणी. ते आता नव्या पिढीला नाही माहिती ते सगळं. तर ते गुलमूस असे सगळी फुलं आहे. चॅलेंज माझ्या पुढे डिसेंबरचं, कारण डिसेंबर हा काही फुलांचा महिना नाहीये. केले आपण 43 प्रकारची फुलं आता आपलं नियोजन झालेलं आहे. सगळंच आहे, जाई जुई, मोगरा, आबोली आणि गुलमूस, इतर सगळ्या गोष्टी. आदिवासींचा जे कार्यक्रम बाहेर असतो त्याचं जर शेड्यूल आधी आपल्याला मिळालं तर जास्त बरं होईल. आम्ही देतो तुम्हाला. 2 दिवस वेगळा ग्रुप आहे, 2 दिवस वेगळा ग्रुप आहे. फर्स्ट आणि लास्टला आमची मुलं आहेत ज्यांनी भीमथडीसाठी एक डान्स बसवलेला आहे. शारदानगरची टीम आहे, मुलं सगळी. तर त्या मुलांना आपण 2 दिवस दिलाय, उद्घाटनाचा दिवस आणि ह्याचा दिवस. नाही असं नाही होत. 2 वर्ष एखाद्याला पर्याय नसेल म्हणजे आतापर्यंत मेडींच्या बाबतीत तसं व्हायचं, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मोदक देणारी एकही महिला नव्हती. पण त्या मेडीताईंना आम्हाला वारंवार घ्यावं लागायचं. मग आम्ही बोलून आता महिला तयार केल्या. यावेळेला मेडीताईंना गेल्या वर्षी पण थांबवले, यावर्षी पण थांबवले. कंटिन्युअसली त्यांचे फोन, मला मेसेज चालू की संधी द्या मला. पण यावेळेला मी नवीन महिलांना मोदक करायला सांगितले. 2-3 प्रकारचे वेगवेगळे मोदक आता नव्या महिलांनी शिकावेत म्हणून मी त्यांना हे करते. बऱ्याच वेळेला मग जुन्यांना दुखवावं लागतं मला, कारण मोनोपॉली नकोय तिथं. नव्या महिलांनी पण मोदक शिकला पाहिजे आणि तो त्यांनी विकला पाहिजे. त्यामुळे आपला हेतू आहे की नवीननी तिथं आलं पाहिजे. 70% ताई स्टॉल नवीनच आहेत, कारण मी प्रत्येक स्टॉल मी स्वतः निवडलेला आहे. त्यामुळं आहेत काही, पण ते 1-2 वर्षाचेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त कोणी नाही. भीमथडीसाठी फारसे मी गव्हर्नमेंटवर डिपेंड नाहीये सर.
सॉरी, एकदा दोनदा प्रयत्न केला होता मी, पण मला काही त्यात फारसं यश नाही मिळालेलं. आम्ही आतापर्यंत इंडिपेंडेंटलीच भीमतडी जत्रा करतोय. त्यांच्या मार्केटिंगसाठी आपण खूप गोष्टी करतोय. भीमतडी फाउंडेशन हे महिला बचत गटांसाठी आपण स्थापन केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून महिलांचे सगळे पदार्थ घेऊन आपण लॅब चेकिंग, त्याचा रिपोर्ट, त्याचे प्रोटीन, व्हिटॅमिन आणि इतर सगळ्या गोष्टी चेक करून त्यांचे प्रॉडक्ट आता आपण संपूर्ण देशभरामध्ये त्याची विक्री आपण करतो भीमतडी फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याचा स्टॉल तिथे असणार आहे. त्यामुळे आपण स्वतंत्रपणे काम करतोय आपल्या संस्थेच्या माध्यमातून, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. पुढच्या वर्षी भीमतडीला 20 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्या माध्यमातून आपण काय करणार आहात का वेगळं काही? अजून त्याच्यावर काही विचार नाही केला, पण निश्चितपणे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न राहील माझा. दरवेळेला माझी जबाबदारी असते की पुणेकरांसाठी काहीतरी नवीन थीम, नवीन काहीतरी घेऊन यावं. आणि तो तर कारण इतका विश्वास आहे पुणेकरांचा की दरवर्षी काहीतरी नवीन बघायला मिळेल, नवीन अनुभवायला मिळेल. माझी पण जबाबदारी आहे की सगळं नवीन काहीतरी संकल्पना घेऊन, एखादी नवीन थीम घेऊन आपण तिथे येऊयात. नेहमीच सामाजिक काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न भीमतडी जत्रेने केलेला आहे येणाऱ्या क्राऊडला सुद्धा. त्यामुळे ती जबाबदारी आहे. क्लिनिनेस, तिथली स्वच्छता, तिथली शिस्त, परत तिथलं सगळं सुरक्षितपणा. कारण सिलेक्ट आणि इतर दालनामध्ये कोट्यवधी रुपयाचा माल तिथे पडलेला असतो, पण 19 वर्षाच्या 20 वर्षाच्या काळामध्ये कधी कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडलेला नाही. जत्रा चालू असताना थोड्याफार खोट्या नोटा येणं किंवा मोबाईल जाणं किंवा आमच्या स्टॉल धारकांचे पैसे जाणं वगैरे एखादी घटना दरवर्षी घडतेच आहे. आम्ही कितीही काळजी घेतली तर महिला थोड्याशा हे राहतात, ढिल्या पडतात आणि कुठेतरी ते लक्ष ठेवून त्यांचे पैसे चोरीला जातात. या व्यतिरिक्त भीमतडी जत्रेची सुरक्षितता आणि कॅमेरे आणि इतर सगळे सीसीटीव्ही, त्यामुळे असं मालाला असा धक्का कधी नाही लागला. ते एक चांगलं सहकार्य आम्हाला पुणेकरांनी आणि सगळ्यांनी केले. शेवटी भीमतडी जत्रा ही पुणेकरांनीच चालवलेली आहे. करणारी मी आहे, आमची सगळी टीम आहे. कारण हे शेवटी एकाचं काम नाहीये. असंख्य हात या जत्रेला लागलेले आहेत. गेले 6 महिन्यापासून तयारी चालू आहे. त्यामुळे हे टीमवर्क आहे आणि त्याला प्रतिसाद देणारे आमचे पुणेकर आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या जीवावर आपण हे करतो त्या माझ्या 22-26 जिल्ह्यातल्या महिला बचत गटांच्या महिला, ज्या तिथे कष्ट करतात. 15-15 तास किचन त्यांचं चालू असतं, चुली पुढे बसलेले असतात आणि काही महिने तयारी करून त्यांनी काही प्रॉडक्ट आणलेले असतात, मसाले वगैरे. त्याही बाबतीत आम्ही सतत सांगतोय मसाल्याचं पॅकिंग आणि इतर गोष्टी त्यांच्या, ज्याला बारकोड म्हणतो किंवा एक्सपायरी डेट म्हणतो, फूड लायसन म्हणतो, या सगळ्या गोष्टी आम्ही आता कंपल्सरी महिलांना करतोय. त्यामुळे सुरुवातीची भीमतडी जत्रा आणि आत्ताच्या भीमतडी जत्रेमध्ये कमालीचा बदल महिलांमध्ये झालेला आहे. कारण स्टॉल दिलाय आणि महिला आल्यात असं होत नाही. त्यांच्यासाठी ट्रेनिंग असतं, त्यांच्यासाठी मला बसून 2-2 तास त्यांच्याशी बोलावं लागतं की माल कसा असला पाहिजे, रंग नाही वापरायचे, हे नाही वापरायचं, एक्सपायरी डेट करा, प्रोडक्शन ती करा, पुणेकरांची गरज काय आहे, त्याला काय हवंय, त्याच पद्धतीचे सगळं पॅकिंग वगैरे. मग त्या महिला बदलतात. म्हणजे सुरुवातीची भीमतडी आणि आत्ताच्या भीमतडीमध्ये प्रचंड हे झालं, फरक पडला. आहेत. गेल्या वर्षी स्पेशल सिलेक्टेड काय असणार आहे? स्पेशल सिलेक्टेड काय असेल त्याच्याकडून भीमतडीमध्ये? भीमतडी स्पेशल आहे दादा. नाही, दरवेळेला भीमतडी स्पेशल असते. त्यामुळे याही वेळेला तुम्ही जर फिरला तर भीमतडी तुम्हाला स्पेशलच दिसणार आहे. राजस्थान, मणिपूर आणि राजस्थानचा जो येतोय तो आम्ही रिक्वेस्ट करून बरेच वर्ष नाही म्हणत होते ते, पण ह्या वेळेला ते आलेले आहेत. त्यांचा डायरेक्ट कनेक्ट रॉयल फॅमिलीशी असतो. कारण एक ठराविक एक सिफॉन नावाची साडी ती त्या रॉयल ह्याच्यामध्ये जास्त वापरली जाते, तर ते यावर्षी येतात ते भीमतडी जत्रेमध्ये. कायमस्वरूपी मार्केटिंग आम्ही देतोय. आता भीमतडी हा एक छोटासा उपक्रम झाला त्यातला की 4 दिवस या, तुमचं प्रॉडक्ट विका आणि तुम्ही हे करा. महिलांना भीमतडी जत्रेच्या 4 दिवसाच्या कमाईवर त्यांचं वर्षभर नाही चालत नाही. एकतर कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ग्रामीण भागातल्या महिलांना आम्हाला कसं बोलायचं हे पण शिकवावं लागतं नाही. कसं विक्री कौशल्य, तुम्ही सगळं आणलंय पण तुम्ही जर बोलला नाही, ग्राहकांना खायला नाही घातलं तर ती विकणार का, म्हणजे घेणार कसा तू, तिथपासून सांगावं लागतं महिलांना. आणि आता महिला खूप स्मार्ट, चांगल्या पद्धतीने तयार व्हायला लागल्या. त्यामुळे भीमतडी हे उत्पादक आणि ग्राहक यातला मधला दुवा आणि आत्मविश्वास याचं एक 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे. काही ते उलाढाल होते, पैसे मिळतात, हा एक विषय वेगळा, पण हे 5 दिवसाचं ट्रेनिंगच आहे त्यांच्यासाठी
की समोर उभा राहिलेला ग्राहक, म्हणजे बऱ्याच वेळेला मी फिरत असते त्यावेळेला महिलांना सांगावं लागतं, ती बसलेली असते तो उभा असतो, मी मागून हात करते, उभी राहा उभी राहा उभी राहा. म्हणजे तिला इतकं पण सांगावं लागतं की ग्राहक समोर उभा आहे तर तू उभी राहून बोल, तू बसली तो उभा आहे हे नाही पटत आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ग्राहक हा देवासारखा असतो, तो तू घेऊन आली आहेस त्याला काहीतरी देण्यासाठी विकायसाठी, तर तू उभी राहून बोल त्यांच्याशी, डील कर त्यांच्याशी. त्यामुळे ते पण आता खूप छान पद्धतीने आम्हाला बऱ्याच वेळेला महिलांना शिकवावं लागतं. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच फॅमिलीमध्ये परवानगी नसते, बऱ्याच फॅमिलीमध्ये हे नसतं, तर मग ते आता हळूहळू थोडस तयार व्हायला लागलेले आहेत. आणि आता आम्ही बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड येथे 18 ते 19,000 महिलांसोबत आता आम्ही काम करतोय. आणि गाव तिथं महिला उद्योजक साधारण 10 कोटी रुपये आम्ही त्यांना फायनान्स केलाय आणि त्यातनं महिला काही ना काहीतरी करायला लागल्यात. अगदी शेती आहे तर बकऱ्या घ्या, शेळ्या घ्या, कोंबड्या घ्या, गायी घ्या, म्हैस घ्या, किंवा मग इतर काही व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय. आणि कर्जत जामखेडमध्ये तेवढ्याच एक 18 ते 19,000 महिलांसोबत, म्हणजे साधारण आम्ही 38 ते 39,000 महिलांसोबत आता मी काम करतेय. आमचं कर्जत जामखेडचा विषय वेगळा आहे आणि इकडचा विषय वेगळा आहे. तिथे आपण नॅशनलाइज बँकांना आम्ही या 18,000 महिलांना जोडून दिले कर्जत जामखेडला. कर्जत जामखेडमध्ये पूर्वी महिलांना बँक कर्ज देत नव्हत्या, कारण काही त्यांच्या आधीची कर्ज बुडली होती किंवा त्यांचा व्यवहार नीट नव्हते वगैरे. मग आम्ही मध्यस्थी केल्यानंतर आता 50 CR आपण महिलांना दिलेत. आणि गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये एकाही पैशाची कंप्लेन आमच्या महिला बचत गटांची नाहीये. त्यामुळे 50 कोटी रुपये देताना पण बँकांनी जो विश्वास दाखवला, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, युनियन बँक असेल, तर हा एक कॉन्फिडन्स दे की तुम्ही बँकेत जाऊ शकता आणि तुम्ही कर्ज घेऊ शकता, फक्त ते वेळेत परत गेलं पाहिजे. कारण सावकारी वगैरे खूप पद्धती तिकडे आहेत आणि त्याच्यामध्ये खूप घरं बुडलेली आहेत तिथे. त्यामुळे तिथे आम्ही नॅशनलाइज बँकांना त्या महिलांना जोडून देतोय. आणि इकडे बारामती आणि इकडे माझी स्वतःची संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही महिलांना फायनान्स करतो. असा एक साधारण 38,000 महिला आपण कनेक्ट आहोत आपल्याशी. आणि त्यांना आपण प्रशिक्षण देणं, त्यांच्यासाठी आरोग्याची शिबिरं घेणं, कॅन्सर या आजारावर अवेअरनेस घेणं, ब्लड ह्याच्यापासून कॅन्सरच्या तपासणीची शिबिरं दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी आम्ही त्या परिसरामध्ये घेत असतो. मेळावे घेत असतो महिलांचे. त्यातनं मग बाकी ते इतर सगळंच बोलत असते मी, कारण माझी संस्था एज्युकेशन मध्ये काम करतो आम्ही 40-45 वर्ष झालं. त्यामुळे जी छोट्या वयातली 3,000 मुलं माझ्याकडे शिक्षण घेतात त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मग मी महिलांशी बोलत असते. त्यामुळे एका वेळेला अनेक गोष्टी आम्ही करतोय तिथे. काही आदिवासी समाजातल्या महिलांसाठी काही फोकस नाही करून आहेत. शबरी महामंडळ आहे त्यांचे स्टॉल, एक शबरी महामंडळ आहे, त्यांचे स्टॉल आहेत जे ह्यांना घेऊन काम करतं आदिवासी लोकांना. आणि पेट फ्रेंडली भीमतडी जत्रा आहे, म्हणजे त्यामुळे त्याचे डॉग्स किंवा हे असतील तर ते त्यांना ते घेऊन येऊ शकतात जत्रेमध्ये. त्यामुळे तिथे ते रिस्ट्रिक्शन नाहीये की त्यांनी त्यांची पाळी घेणे आणायचं. गेल्या वर्षी आपण एक भाजीपाला जो आदिवासी भागातून जुनी भाज्या वेगळ्या होत्या त्याचा एक स्टॉल होता, पण तो त्यांना जास्त एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही की त्यांना बोलता आलं नाही किंवा प्रेझेंट करता आलं नाही. खूप लोकांनी तो उशिरा कळालं की अशा पद्धतीचा स्टॉल आहे जुन्या भाज्या आणि ग्रामीण भागात तसा. तर त्यांच्यासाठी प्रमोट करणं खूप आवश्यक होतं, कारण ते नंतर खूप नाराज झाले होते की शबरी महामंडळ त्याच्यावर काम ड्राय केलेल्या भाज्या घेऊन येतात. हा प्रयत्न आपण बरेच वर्ष मागच्या वेळेला एकदा आपण आदिवासी थीम घेतली होती, तुम्हाला आठवत असेल तर. त्यावेळेला तर तो खूप मोठा विषय आहे खरं, पण त्या आदिवासी थीमसाठी मी स्वतः नंदुरबार आणि तिकडे डहाणू वगैरे भागात 5-6 दिवस फिरत होते, तिथल्या लोकांशी बोलत होते. त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं त्या लोकांचं सगळं, तिथलं राहणीमान, त्यांच्या अडचणी. आणि तिथले सगळे प्रॉडक्ट घेऊन माझी त्यावेळेला अशी कल्पना होती की गव्हर्नमेंट शासनाने मदत करावी त्यावेळेला. त्यांचं येणं झालं तरी त्यांनी करावं, बाकी तर आम्ही सगळे इथं त्यांचं करतो राहणं वगैरे, पण एकाही पैशाची मदत त्यावेळेला झाली नाही. आणि भीमतडीने सगळ्या त्या कलाकारांना इथपर्यंत आणलं, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचे ह्याची स्टॉल, विनामूल्य स्टॉल आपण त्यांना दिले. आणि अतिशय सुंदर ती थीम झाली होती त्यावेळेला, आदिवासी थीम. आणि त्यावेळेला आदिवासी भागातल्या सगळ्या जंगली भाज्या आपण भीमतडी जत्रेमध्ये आणल्या होत्या. त्यामुळे तो एक उपक्रम खूप छान झाला. अजूनही त्यांना यायचं असतं, पण येणं जाणं पण करणे इतकी त्यांची ताकद नाहीये तिथे. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम येतो की कुणीतरी त्यांना सपोर्ट करावा इथपर्यंत येण्यासाठी. आता आपण म्हटलं की कायमस्वरूपी मार्केटिंग आम्ही त्यांना देतो, तर नेमकं काय त्याचं विस्तृतपणे जरा सांगा, काय नेमकं ते आपण देतो, कारण मूळ उद्देश तोच आहे. नाही, आता आपण महिलांचे प्रॉडक्ट सिलेक्ट करून आपण काही गिफ्ट हॅम्पर तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भीमतडी फाउंडेशननी. आणि आता ते आमचे दिल्लीपर्यंत गेले. दिल्लीला परवा ह्याच्यामध्ये पण त्याचं खूप कौतुक झाले की ज्या पद्धतीने ते प्रॉडक्ट, म्हणजे मसाले,
त्याचं वेगळं हॅम्पर, दिवाळीचा फराळ त्याचं वेगळं हॅम्पर, मग इतर लोणची त्याचं वेगळं, हे सगळे महिलांनी केलेले पदार्थ आहेत आणि ते सिलेक्ट करून त्यांचं लॅब टेस्टिंग करून त्याचा रिपोर्ट करून मग आपण ते लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे ते आम्हाला खूप छान मार्केटचं हे आलं की त्यामुळे महिलांनी शिकावं की सगळं नीटनीटकं असावं. कुठल्याही कुटुंबात गेलं तर ते त्यांना परत मागवावं असं वाटलं पाहिजे. त्यामुळे आपण हे भीमतडी फाउंडेशन आता त्या मार्केटसाठी आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्या मागच्या महिला वर्षी- 39,000 जोडलेत का त्याला? या 39,000 ज्या महिला आहेत त्यांचे प्रॉडक्ट जोडलेले आहेत. मागच्या वर्षी 3 वेगळे होते. एक तर मधमाशांचं एक वेगळं दालन केलं होतं मधासाठीचं. दुसरं एक होतं, एक आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स होते, मिलेटचं आईस्क्रीम होतं. तर ते एक वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि एक पेरू विकलेला होता की ज्याच्याकडे स्पेशल त्यांनी कुठले तरी पेरू आणले तर इंदापूरचा होता, इंदापूरचा. शेतकरी होता. तर असे त्यांना जो रिस्पॉन्स आता मागच्या वर्षी मिळाला होता अतिशय चांगला होता. तर असे नवीन काही अजून आहेत add केलेले आहेत. आहेत शेतकरीच येणार आहे. यावेळेला थोडासा पावसाचा जो त्रास झालाय आमच्या शेतकरी बंधूंना, तर थोडं आम्ही शेतकऱ्यांना जास्त ह्याच्यामध्ये घेतोय की ज्याच्या शेतातलं ते फळ असेल किंवा ते पीक असेल त्याच्यामध्ये 20 प्रकारची केळी आणायचा प्रयत्न चालू. 20 प्रकारच्या केळी 20 प्रकारच्या केळी भीमतडी जत्रेमध्ये आणणार आहोत. मध, हळद हे तर सगळं राहणारच आहे. ऑर्गॅनिक गुळ राहणार आहे त्याच्यामध्ये, सगळ्याच गोष्टी राहणार आहे. जे आहे नामांकनचं काही असणार आहे तिथे. वैशिष्ट्य यावेळेला आपण ही भीमतडी जत्रा आपल्या देशी फुलांना आपण समर्पित केलेली आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपली फुलं. तर त्याचं प्रवेशद्वार आणि त्याचं डेकोरेशन यावर्षी आपण भीमतडी जत्रेसाठी आपण त्याची निवड केलेली आहे. डिसेंबर महिना असून सुद्धा, कारण डिसेंबर महिन्यामध्ये फुलं आणणं फार मुश्किल असतं, पण प्रयत्न करतोय आम्ही की ते जास्तीत जास्त कसं छान होईल. कारण परदेशी फुलांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळ्या इव्हेंटमध्ये, तर थोडंसं देशी फुलं आपली जी आपली रोजची पूजेमध्ये असायची त्या फुलांना आपण जास्त हायलाइट इथं करणार आहोत. शहरी भागातील महिलांसाठी किचन गार्डन व टेरेस गार्डनचे स्टॉल्स आपण तिथे हे करतोय त्यांना माहितीसाठी. त्याचबरोबर मिलेटची उत्पादनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हायलाइट करतोय. थोडं वाढणारा कॅन्सर आणि शुगर डायबेटिक पेशंटसाठी सध्या मिलेट खूप गरजेची वस्तू आहे. त्यामुळे त्याचं आपण वेगवेगळी उत्पादनं आणि खाद्यपदार्थ आपण या भीमतडी जत्रेमध्ये परत एकदा त्याचं हे करतोय. त्याचबरोबर GI मानांकन असलेले महाराष्ट्रातील धान्य व प्रक्रिया उद्योगातले स्टॉल्स, ज्वारी, द्राक्ष, मिलेट्स याचे स्टॉल्स तिथे असणार आहेत. त्याचबरोबर बाकी इतर भीमतडी जत्रा जी आमची महिलांची असते त्या साधारण 24 ते 25 जिल्ह्यातून प्रातिनिधिक ह्याच्यावरती महिला तिथं येतात. मग त्यांचे मसाले असतात, उन्हाळे कामं असतात, कलाकुसर असते किंवा त्यांनी केलेल्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर त्या सगळ्या घेऊन तिथं महिला नेहमीप्रमाणे येणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण कलाकारांची, बारा बलुतेदारांची एक रांगोळी आपण तिथे काढतोय की ती एक जी कला आहे तो एक म्हणजे आम्ही लहानपणी बघितलेली ही जी मंडळी होती ती जी प्रत्येकावर एक कम्युनिटीवर एक जबाबदारी असायची. कुणी म्हणजे अगदी केस कुणी कापायचे, कुणी मडकी बनवायची, कुणी करायचं सांबार आणि या सगळ्या कुंभार वगैरे सगळे ते सगळे आता इतिहास जमा व्हायला लागलेत. म्हणजे मुलांना सुद्धा कधी कधी आता कधी पुढच्या पिढीला ते कळेल का नाही मला माहिती नाही, तर त्यांचं बारा बलुतेदारांची रांगोळी आणि त्यांची कामं आपण रांगोळीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कलाकारांना आपण एक ती रांगोळी दिलेली आहे. तर ते एक छान असा एक उपक्रम आपण यावेळच्या भीमतडीमध्ये राबवतोय. नेहमीप्रमाणे प्लास्टिक मुक्त भीमतडी याही वर्षी आपण काटेकोर प्रयत्न करतोय की प्लास्टिकचा वापर कमीत कमी आणि पुणेकरांनी आणि ग्राहकांनी येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं अशी एक आमची नेहमीची विनंती राहील. वाढती वाहतूक आणि समस्या यासाठी इन अँड आउट आपण वेगवेगळे रस्ते आपण केलेले आहेत आणि पार्किंग आहे ते नेहमीसारखं 5 एकरमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था गाड्यांची केलेली आहे. आणि हे वर्ष आहे हे राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपण महिलांना प्राधान्यक्रमाने शेतकरी महिलांना आपण याच्यामध्ये जास्त प्राधान्य दिलेलं आहे भीमतडी जत्रेमध्ये. आणि शेतकऱ्यांचे स्टॉल्स आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 15 डिसेंबर पासून आपण ऑनलाईन तिकीटची पण व्यवस्था यावेळेला भीमतडी जत्रेला करतोय. QR कोड आपण ऑनलाईन 15 डिसेंबर पासून. सिलेक्टच्या दालनामध्ये 12 राज्यातील ग्रामीण भागातील कारागिरांनी बनवलेले कपडे, ज्वेलरी आणि हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स असतील. ज्या हस्तकला जे बाहेरच्या राज्यातनं जे लोक येतात त्यांच्या जे काही ते बनवलेल्या वस्तू असतात, कापड असेल
हे सगळं हँडलूम असतं, प्युअर असतं आणि नॅचरल कलर्स त्यांनी यूज केलेले असतात आणि असंख्य लोकांचे हात त्या वस्तूला, त्या कापडाला लागलेले असतात बनवताना. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल येथील विश्व बांगला हा राज्याचा ब्रँड वेगवेगळी हस्तकला, हातमाग कपडे घेऊन येत आहेत. तसेच राजस्थानचा जो एक रॉयल फॅमिलीला जी सिफॉन साडी देणारी जी एक हातमागची एक खूप सुंदर युनिट आहे, तर ते पण यावेळेला आपल्या भीमथडी जत्रेमध्ये येते. ह्यावेळेला थोडंसं राजस्थान जास्त आहे भीमथडी जत्रेमध्ये आणि सगळं हँडलूम आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी ते घेऊन येणार आहेत. मणिपूर, आसाम, बांबू आणि केनच्या वेगवेगळ्या वस्तू हस्तकलेच्या, उत्तर प्रदेशमधून राज्यातील गोधड्यांची त्यांची एक वेगळी पद्धत आहे, युपीचा तो एक स्टॉल आहे आणि महाराष्ट्रातल्या लाकडी वस्तू, असं हे सिलेक्टचं दालन आपण वेगळ्या पद्धतीने जे पुण्यातल्या काही विशिष्ट क्राऊडला ते आवडतं, ज्याला प्युअर आवडतं, नॅचरल आवडतं, तर ते हँडलूमसाठी आपण हे सिलेक्टचं दालन चालवतो आणि त्यामध्ये हे सगळे 12 राज्यातून लोक तिथं येणार आहेत. त्यामुळे सिलेक्ट दालन करताना पण त्याच्या मागची जी कल्पना होती सईची ती की हातमाग हा जो विषय आहे तो थोडासा आता वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, कारण लोकांकडे आता पेशन्स नाही राहिला, कारागीर नाही राहिलेले, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होत चालली आणि लोकांना आता सगळं स्पीडनी पाहिजे, म्हणजे लवकर पाहिजे. तर ते एक साडी बनवायची म्हटलं तर त्याला कधी कधी 5 महिने 6 महिने हातमागावरच्या साड्यांना लागतात आणि ते वेगळं असते, त्याच्या असंख्य लोकांची पोटं त्याच्यावरती चालतात. त्यामुळे आपण हे सिलेक्टचं दालन काही वर्ष झालं करतोय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आता सिलेक्टमध्ये 30 स्टॉल आहेत, कृषी आणि शेतकरीचे 25 स्टॉल आहेत, महिला बचत गटांचे 150 स्टॉल आहेत, जेवणामध्ये 90 आहेत आणि इतर कलाकार, इतर जे लोक आहेत कलाकार त्यांच्यासाठी 30. काही भीमथडी जत्रा करायचं म्हणलं की एक आर्थिक नियोजन आम्हाला करावं लागतं. भीमथडी जत्रा ही करत असताना 30% महिला त्याचा शेअर उचलतात स्टॉलच्या भाड्यामधनं आणि इतर जे 70% पैसे असतात ते आम्हाला बाहेरून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून करावे लागतात. त्यात सगळ्यात मोठा स्पॉन्सर आमचं राहुरी कृषी विद्यापीठ आहे. पहिल्यापासूनच त्यांनी आम्हाला मैदानाच्या बाबतीत, ग्राउंडच्या बाबतीत खूप चांगलं सहकार्य केलं, म्हणून खरं तर आम्ही भीमथडी करू शकलो नाही, तर भीमथडी आम्ही करू शकलो नसतो. आणि तिथे लागणाऱ्या सर्व ज्या फॅसिलिटी आहेत, म्हणजे वीज असेल, त्याला सगळे जनसेटवर सगळ्या लाईट वगैरे आम्हाला द्याव्या लागतात आणि इतर जे कलाकार येतात तिथं, आदिवासी भागातले कलाकार याही वेळेला नृत्य सादर करणार आहे, तर त्यांचं येणं जाणं, राहणं, मानधन, त्यांचं जेवण, नाश्ता आणि राहण्याची व्यवस्था ही सर्वात जो ताण असतो तो भीमथडीवर असतो आणि ती सगळी व्यवस्था भीमथडी करत असते. कारण हे कलाकार पुण्यामध्ये आणणं आणि ती कला पुणेकरांच्या समोर सादरीकरण करणं, तो एक वेगळा जिवंतपणा त्या वातावरणामध्ये येतो. त्यामुळे याही वेळेला आपण आदिवासी लोकांना तिथे आणतोय. आणि नंदीबैल हा तर आमचा ब्रँड अँबॅसिडर आहे, त्यामुळे त्याच्याशिवाय भीमथडी तर बनू शकत नाही, तो तर राहणारच आहे. असं एक वेगळं दालन आणि 70% महिला बचत गट आहेत, त्या नवीन आहेत. दरवर्षी आम्ही 2 वेळा सहभाग घेतलेल्या महिला असतील तर त्यांना आम्ही बाजूला थांबायला सांगतो आणि नवीन महिलांना संधी देतो. कारण भीमथडी जत्रा ही सुरू करतानाच उद्देश असा होता की ग्राहक आणि उत्पादक याच्या मधला दुवा साधायचा, त्यामुळे प्रत्येकीला संधी मिळाली पाहिजे तिथे येण्याची. त्यामुळे ग्रामीण भागातल्याच महिला जास्तीत जास्त घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पीडीसीसी बँक ही पण एक आमची स्पॉन्सर असल्यामुळे त्यांचे पण स्टॉल आम्ही सिलेक्ट करताना थोडे ग्रामीण मधले बाजूचे स्टॉल आम्ही घेतलेले आहेत. जास्तीत जास्त संधी ग्रामीण भागातल्या महिलांना देण्याचा हा भीमथडीचा यावर्षीचा पण प्रयत्न आहे. 70% स्टॉल्स नवीन आहेत, जेवणामध्ये पण आणि आतल्या ह्याच्यामध्ये पण नवीन आहेत. त्यामुळे आपण या उपक्रमाला नेहमीच चांगलं प्राधान्यक्रमाने प्रसिद्धी देता पोचतात. पण नाताळ आहे, क्रिसमस आहे, त्यामुळे लोकांना जर क्रिसमसचं नियोजन करायचं असेल तर लवकरात लवकर लोकांना समजले की भीमथडी 20ला चालू होती आणि 25ला संपतीये, तर लोक तसं त्यांच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतील, भीमथडीला येऊन मग नंतर ते त्यांच्या क्रिसमसच्या सुट्टीला पण ते जाऊ शकतात. तर तेवढं तुम्ही सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील. तुम्हाला काही मला प्रश्न